स्पीकर सर, आज सभागृहान मांडिल्ल्या डिमांडाक तेंको दिवपाक आणि कट मोशनाक विरोध करपा खातीर हांव उबो राविल्लो आसा. डिमांड नंबर 47 GMC ह्या डिमांडाचेर उलयत आसतना एक उत्कृष्ट दर्जाची सेवा आज गोवा मेडिकल दीत आसा. त्या गोवा मेडिकलान माणुसकीचे दर्शन आणि जो प्रत्येक जो पेशंट त्यांचे जो रिलेटिव्स जो आसा ताणीन मांडिल्लो अनुभव हो खूप सरकाराचे अर्थात आमचे हेल्थ डिपार्टमेंट जे आसा ताजी तोखणाय जायत आसता. आणि त्याच प्रमाणे एक फ्रिक्वंट हांव विजिटर असल्या कारणान ज्या GMC भितर जी शिस्त जी आसा ती खरोखरच वाखणण्याजोगी आसा. तातून मागीर त्या GMCन काम करणारो MTS असपाक शकता किंवा सर्वंट असपाक शकता किंवा सर्वंटाचे पेक्षा जे आज गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या माध्यमांतल्यान जे हाऊसकीपिंग आणि जे सिक्युरिटी गार्ड्स जे आसात ते आमचे डीन मेंबर सेक्रेटरी इन्क्लुडिंग ऑल डॉक्टर स्टाफ नर्सीस यांचे मनापासून हांव पयलू अभिनंदन करतलो. आणि कारण ज्या तरेन आज जे पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्स ज्यांच्या तोंडाचेर जो हासरो भाव जो दिसता तेच ह्या सरकाराची प्रतिमा सांगता. आणि ह्या खातीरूच हांव आदरणीय हेल्थ मिनिस्टर यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतलो. आणि तातून भितरूच हांव सजेशन सूचना दिवपाक सोदता की कालूच हांव GMCन भेट दिल्ली. वार्ड नंबर 133 पिडियाट्रिक जो फ्लोरिंग जो मॅट जो आसा तो मॅट बरोसो जुनो जाल्लो आसा आणि म्हाका दिसता तो आज परत रिप्लेस करपाची गरज आसा. कारण तीच आमची ब्युटी आसा. कारण जो एक पेशंट जो किंवा तेजो रिलेटिव्ह जो आसा त्या रिलेटिव्हाक अशें दिसपाक जायना की आपण खंयचे तरी एका बाकीचे सगळे वार्ड्स तसे खूप बरे आसा तेजे मेंटेनन्स बरे आसा पण जे थोडेशे निग्लिजन्स जाल्ले आसा ते लक्ष दिवप हे तितलेंच म्हत्वाचें आसा. आणि वार्ड नंबर्स फ्रॉम 123 टू 129 हेजो जो कॉरिडोर जो आसा तो कॉरिडोर थोडोसो आणि अपग्रेड करपाची गरज आसा. आणि वार्ड्स अपग्रेड करपाचे आसा ताका रिफर्निशिंगाची खूप गरज आसा अशें म्हजें ह्या हाऊसा कडेन मागणी आसा. आणि आदरणीय मंत्र्या कडेन एक मागणी आसा. स्पीकर सर, हांव डिमांड नंबर 57 उलयतलो ते म्हणल्यार TCP. ताजे पयलू कविवर्य बाबा बोरकर हाणें आपल्या कवितेत सुंदर अशें आमच्या गोंयचें एक वर्णन केल्लें आसा. ते म्हणटात की माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधून घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुली फुलांच्या पाझर फळी फुलांचे सुवास. माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसर पशु पक्ष्यांच्या किनारी. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचारे भात वाडी आईच्या मायेनं सोन केवड्याचा हात. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी अतित्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी. हो आमच्या गोंयचे वर्णन कविवर्य बाबा बोरकर आणि कित्येक वर्ष पयलू केल्ले आशिल्ले. आज त्याच म्हजे गोंया खातीर जगातले परदेशी पर्यटक देशी पर्यटक आज भुरळ घालता आसतना आमी पळयताले. पण ह्याच भुरळपणाक लागून आज जगावयल्या आमचो गोंयचें नांव जें आसा त्या मागीर सुंदरतेच्या मळाचेर आसूं सौंदर्यतेच्या मळाचेर आसूं संस्कृतीच्या मळाचेर आसूं ते खूपच उंचावलेलें आसा. पण सध्या तो गोंय म्हजो वांगराळो गोंय आमचे तुमच्या सगळ्यांचो स्वप्नांतलो गोंय आज खंय तरी
हरपलेलो दिसत होता. आणि म्हणूनच म्हजी एक मागणी असा ह्या सभागृहात, जो पर्यावरणाचो रास करून आज उंच उंच इमारती किंवा मोठे मोठे मेगा प्रोजेक्ट्स जे असतात ताजेर फेर विचार करप हे तितलेच महत्वाचे आसा. आणि म्हणूनच आज संपूर्ण गोंयांतल्या प्रत्येक भागाभागां भितर जे डोंगर आसात, जशें म्हजे कवितेन हांवें म्हणिल्ले आसात, कारण खूब उलोवपाक जाय, टायम ना म्हणून ही कवितेचें हांवें वर्णन केल्लें आसा. त्याच डोंगराचेर चुन्नां, काण्णां, विविध विविध फुलां फळां आमी वताले, आमी मौज मजा करताले. तातूंत व्हांवणारे ते झरे, केन्ना केन्ना न्हांवपाक आमी वताले, झऱ्यांचेर जो घोगो पडटालो, पूण ते घोगे आज आमकां दिसनात. ते झरे वझरे आज ना जाल्ले आसात. आणि म्हणूनच हे जर आमकां जर सांठोवन दवरतलो, हेजे फाटल्यान कितें जालें ताजेर न उलयता आसतना, पूण आतां तें खूब ताजेर विचार करप हे तितलेंच महत्वाचें आसा. आज जे वेळाचेर काही गोष्टी आमी कंप्लेंट्स करता, हांव एक लँड फिलिंग, हांव खास करून हांव शेतकारांचो कोणो ताठ कसो उरतलो हेजेर सदांच स्वाभिमानान आनी अभिमानान जगप हे म्हजे दोन शब्द सदांच असतात. पण खरें म्हणल्यार ह्या शेतकाऱ्यांच्यो आज मोठ्यो मोठ्यो इमारती येवन हे शेतकाऱ्यांच्यो वाटो आज बंद जाल्ल्यो आसा. घडये एकाचे प्लॅनाचेर नासत, आराखड्याचेर नासत, नकाशाचेर नासत, पूण जी पारंपारिकता जी आसा ती पारंपारिकता राखून दवरप हे तितलेच आमच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आसा. ताका आड नदर करून केन्ना कोताक येवपाना. स्पीकर सर, हे जर आमकां जर करतलो जाल्यार सगळ्या पंचायतीक म्हणटा की टेक्निकल क्लिअरन्स सर्टिफिकेट आमी केन्ना दिता एका प्रोजेक्टा खातीर, आणि ते मागीर पंचायतीच्या माथ्याचेर येवन पडटा. पण पंचायत जेन्ना तांकां एनओसी दिना किंवा तांकां लायसन्स दिना, then there is a provision की पंचायतीचो डायरेक्टर तांकां तूं तें दी म्हण सांगता, आणि पंचायतीच्या हातान आशिल्लो हो जो कायदो जो आसा तो हाता पासून पयस वता. आणि म्हणूनच म्हजे मतदारसंघ अशी कितलींशीं उदाहरण हांवें हेजे पयलू सुद्दां हाडिल्ली आशिल्ली. पूण मुखार हें जावपाक जायना. तांच्यो ज्यो पारंपारीक वाटो ज्यो आसात त्यो बंद जावपाक जायना, ही म्हजी कळकळीची मागणी आसा. आणि म्हणूनच टीसीपीच्या अधिकाऱ्यांनी हेजेर चड लक्ष दिवप आसा. फक्त पेपर किंवा कायदो किंवा आमचो द गोवा दमण एंड दीव टाउन कंट्री प्लॅनिंग ऍक्ट 1974च्या अंतर्गतूच जर आमी जर गेल्लो जाल्यार हांव सेक्शन 17A चो हांव उल्लेख करतलो. एक कागाळ जाल्ली आसा. ह्या कागाळीचेर आमी जर केलो जाल्यार आज पुलीस एफआयआर करता, पूण पनिशमेंट कितें? कोणाक अरेस्ट करना, पुलीस एफआयआर करता. अननोन पर्सनाचेर पुलीस एफआयआर करता. जे वेळाचेर 114चेर जेन्ना कोणाची नांवां आसात ते जेन्ना सायट करता त्या वेळाचेर अननोन पर्सनाचेर पुलीस एफआयआर कशें घालपाक शकता? Why town and country planning department is not mentioning the owner? It is not coming in their ambit. Otherwise, land survey department आसा. लँड सर्वेचे डिपार्टमेंटांतल्यान ते व्हेरीफाय करून त्या ओनराचेर आज त्याची जबाब घेवप हे तितलेच महत्वाचे आसा. पण हे जायना स्पीकर सर. हे जायना स्पीकर सर इतल्याच खातीर जाता की घडये ताका ते इन्फ्लुएन्स आसता हे करपाक जाय, पण हाजो आमकां तांकां उत्तर दिवचें पडटा. आणि म्हणूनच हांव मागणी करतलो, ह्यो जे आज प्रत्येक आमदाराचे ही दुखणें आसा. आणि दुखणें आसतना हांव इतलेंच म्हणटलो की हो जे अमेंडमेंट्स जे हाडिल्ले आसात सेक्शन 39A भितर तेजेर फेर विचार जावचो. ज्या म्हटल्या प्रमाणे ते अभेन्सान दवरतो आणि नवे रिजनल प्लॅनाक सुरवात करची, ताचे काम चालीक लावचें हे म्हजे अर्ज ह्या सभागृहाक आसा. हांव फुडें अंगणवाडी म्हणजेच वुमन्स अँड चायल्ड डेव्हलपमेंट डिमांड नंबर 58 उलयतलो. चड कांय उलोवपाना स्पीकर सर. म्हजे मतदारसंघ हो ग्रामीण भाग. ज्या ग्रामीण भागात खुबश्यो अंगणवाडी आसा, पूण ह्यो अंगणवाडी बऱ्योचश्यो आज दुर्लक्षीत जाल्ल्यो आसा. जितले म्हाका शक्य आसा तितले एज्युकेशन डिपार्टमेंटाक सांगून आमी
त्यो अंगणवाडी जे सेंटर जे आशिल्ले ते प्रायमरी हाय स्कुलान भितर आमी ताजो बदल केल्लो आसात किंवा आमी समावेश करून घेतिल्लो आसात. पूण अशे कितल्योशे अंगणवाडी सेंटर्स आसात जे लोकांचे घराक आसा. बरं ताजें आमकां रेनोवेशन करपाक मेळना. स्वता आमी सुद्दां जर कितें जर करतले जाल्यार ते लँड ओनर तो घर मालक जो आसा तो करपाक दिना. आणि म्हणूनच म्हजे अर्ज आसा अशे तरेचे अंगणवाडीचे लिस्टिंग जावचें. म्हजें लिस्टिंग हांवें ऑलरेडी अंगणवाडी डिपार्टमेंटा कडेन खूबशे पयलू दिल्ले आशिल्ले पूण ताजेर कांयच अजून जाल्लें ना. कारण आमी जे वेळाचेर प्रायमरी स्कुला पेक्षा प्रायमरी एज्युकेशनाचे पेक्षा पयले जर खंयचे जर शिक्षण जर येता जाल्यार ते अंगणवाडीतले म्हणल्यार बालवाडी. बालवाडीन जो भुरगो वता किंवा अंगणवाडीन जो भुरगो वता त्याका एनवायरमेंटानूच जर सारखें ना, ते पोषक जर वातावरण जर ना जाल्यार तो प्रायमरी स्कुलान वचपाक खूब दचकतलो. आणि म्हणूनच म्हज्या मनान तरी हांव जर खंय जर प्राधान्य जर दिवपाक जर शकता जाल्यार त्या अंगणवाडी कडेन बालवाडी कडेन प्राधान्य दिवप हे तितलेंच म्हत्वाचें आसा. कारण जे वेळाचेर तो आकार जर आमी शिक्षणाक जर दितलो जाल्यार सुरवात हांगसरल्यान करपाची गरज आसा. गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल किंवा प्रायमरी स्कुला पेक्षा ह्यो अंगणवाडी तितल्योच सुंदर सोबीक आणि ताका वेगळे वेगळे आज आणि प्रॅक्टिकल नॉलेज दिवप ही अंगणवाडी जावप आसा. इतलेंच म्हजें मागणें आसा स्पीकर सर. त्याच प्रमाणे हेल्थ डिपार्टमेंटा कडेन हांव वयता आसतना Honorable Minister, Honorable MLA, या मातशें बेगीन काबार कर. हय जालें मरे जस्ट स्पीकर सर जस्ट 2 मिनिट्स. एक मिनटान काबार कर. हय हेल्थ सर्विसा कडेन वता आसतना आय एम व्हेरी मच थँकफूल टू यू ऑनरेबल मिनिस्टर. जे म्हजे PHC बेतकी जे आसात तेजी वखडराय दिल्ली आसात पूण मागणी आसात. GSIDC आणि हेल्थ डिपार्टमेंट मेळून काम जाता तितले चालीक लावचें. आणि हांवें ऑलरेडी डिमांड केल्लो आशिल्लो हे PHC जी आसात ती CHची जावची. कारण म्हजी प्रियोळ मतदारसंघाच्या बरोबर कुंभारजुवा मतदारसंघाच्यो 2 विलेज पंचायतीतून पडटा. म्हजो मार्शल बेतकी खांडोळाचो जो डेव्हलपमेंट जर पळयलो जाल्यार हेजी CHC जावची हिवूय म्हजी मागणी आसा. ती CHC बांदले नंतर जावची न्ही, ताजी प्रक्रिया जी आसा तो प्रोसेस जो आसा तो आतां सुरू करचो आणि ताका दर्जो अनाउन्समेंट करचो अशी म्हजी मागणी आसा. आणि ही मागणी करून हांव परत एकदां आदरणीय मंत्र्याचें हांव अभिनंदन करतलो. आणि त्याच प्रमाणे जे आमी जे कितें मागण्यो मानिल्ल्यो आसा त्यो पूर्ण करपा खातीर तांणी कटिबद्ध रावचें, आमचे वचनबद्ध रावचो अशें मागणें करता आणि 2 शब्द सोंपयता.